सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। चाळीसगाव तालुक्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भवाळी, खेडी, खेडगाव, कळमडू, पोहरे, कुंजर आदी गावांमध्ये तसेच शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। नदीला आलेल्या पुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून पिके, रासायनिक खते, जनावरे व संसार उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झालंय। या पार्श्वभूमीवर आमदार मंगेश चव्हाण यांनी आज अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी केली आहे। यावेळी प्रांताधिकारी प्रमोद हिले, तहसीलदार प्रशांत पाटील, स्थानिक मंडळ अधिकारी, तलाठी, सरपंच आबासाहेब रावते आदी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। आमदार मंगेश चव्हाण यांनी पूरग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली आहे, तसेच शेतकरी बांधवांच्या व्यथा जाणून घेतल्या। दौऱ्यादरम्यान प्रशासनामार्फत पंचनामे युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। शासनाकडून नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आमदार चव्हाण यांनी सांगितले। जागर जनस्थानसाठी सोजिला हाडपे, चाळीसगाव। काल झालेल्या पावसामुळे आज सकाळी आम्ही सगळं प्रशासकीय व्यवस्था, आपल्या विभागाचे प्रांताधिकारी, तहसीलदार, कृषीचे अधिकारी आणि मंडळापासून ते सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन ग्रामस्थांनी जिथे जिथे जे सांगितलं ते आता ज्या ठिकाणी नुकसान झालं आहे ते पंचनामे आम्ही करतो आहोत। बऱ्याच ठिकाणी विहिरींचे भराव खचलेत, काही ठिकाणी ढोरं वाहून गेलेत, काही ठिकाणी कोंबड्यांचं नुकसान झालंय, काही ठिकाणी घरं खचलीत, काही ठिकाणी शेतांचं पूर्ण खरडून निघाले आहे। एवढ्या मोठ्या प्रमाणात हे नुकसान झालं आहे। मी या आपल्याला सगळ्यांच्या आपल्या माध्यमातून सांगेल की शेतकऱ्यांनो, तुम्ही खचू नका। मान्य आहे की आता आलेला हा जो आपल्यावर जे संकट आहे या संकटाशी तर आपल्याला पुढे जायचंच आहे, परंतु सरकारचा लोकप्रतिनिधी या नात्याने प्रशासन आणि सरकार हे शेतकऱ्यांसोबत आहे। आपण आजवर गेले अनेक वेळेस पाहिलं, दुर्दैवाने जेव्हा जेव्हा संकट आली त्या संकटांच्या सोबत मीही आपल्या सोबत राहिलो। आता तात्पुरत्या स्वरूपात आजच्या आज 200 परिवाराला जेवणाचं किट आम्ही आज वितरित करत आहोत। ज्या परिवारांना अगदी घरात आता भांडी राहिलेली नाही, काहीच राहिलेलं नाही, त्यांना त्या लोकांना आज 200 किट आम्ही वितरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे। आज हे किट सायंकाळपर्यंत आम्ही पाठवू आणि माझी आपल्याला विनंती असेल की आज उद्या अजून जर थोडा पाऊस पडला तर आपण सगळ्यांनी सेफ राहायचं आहे, सगळ्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थळी राहावं एवढी आपल्याला विनंती।